आणि अदृश्य शक्ती. एकदा काय झालं, दूरवरच्या देशात एक खूप सुंदर मुलगी होती जिचं नाव होतं स्नो व्हाईट. स्नो व्हाईटला आवडायचं जंगलात तिच्या घोड्यावर प्रेगोवर फिरायला जाणं, फुलं खुडणं आणि गाणं सुद्धा. आणि महालात तिच्यासोबत राहणारे 7 बुटके नेहमी तिच्या सेवेत असायचे. वास्तविक ते तिला हसवण्यासाठी काहीही करायचे. मी इथे आहे जॉली. खूप छान जॉली, तू कमाल आहेस. बूम 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 बूमरँग. एस, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही जे पाहत आहात तो एक पांढरा रुमाल आहे राजकुमारी, पण हे एक पांढरं कबूतर आहे. टडा. तू खूप चांगला आहेस. अँग्री, शाय, सिली आणि लेझी. ओ ओ ओ, अरे तू किती वजनदार आहेस. मी सगळ्यात वर आहे. वा, यावर विश्वास बसत नाहीये. ओ ओ, अरे मी तुम्हाला आणखी वेळ उचलून धरू शकत नाही. कोणत्याही क्षणी पडू शकतो आपण. ओ ओ ओ. खूप छान, खूप छान. तुम्ही नेहमी मला काहीही करून हसवताच माझ्या 7 बुटक्यांनो. तुम्ही आमची प्रिय राजकुमारी आहात स्नो व्हाईट. जेव्हा स्नो व्हाईट तिच्या बुटक्यांसोबत मजेत वेळ घालवत होती, तेव्हा सिली बुटका अचानक तेथून निघून गेला. आणि तो महालाच्या लांबच लांब पोर्च मधून खाली जाऊ लागला. मी नक्कीच राजकुमारी नाहीये, पण आता वास्तवात अदृश्य शक्ती उपयोग करू इच्छितो. जेव्हा सिली बुटका हळूहळू शाही मुकुटाकडे जात होता, तेव्हा हेला, जी जंगलात तिच्या गुहेत राहत होती, काचेच्या ग्लोब मधून आपल्या गुप्त दृष्टीने महालातलं आयुष्य पाहत होती. यांना कोणत्या गोष्टीत एवढा आनंद मिळतोय? डंकाव. ओ माझ्या राणी, माझं मान रमाव. माझ्याकडे तुमच्यासाठी एक चांगला जोक आहे. एकदा काय झालं माझ्या राणी, 3 माणसं होती. एक शेतकरी, एक महालातला आणि दुसरा शहरातला. त्यापैकी एकाकडे खूप मोठा पाय होता, एकाकडे मध्यम आणि एकाकडे खूप लहान पाय होता. एकदा ते एक मोत्याच्या दुकानात गेले. गप्प बस. मी तुला झोपायला सांगितलं नव्हतं. मी म्हंटल मला खुश कर. पण तुम्ही याचा शेवट ऐकलाच नाही. हे खूप मजेदार आहे. माझ्या डोळ्यासमोरून निघून जा डंकाव. हेलाने पुन्हा काचेच्या ग्लोब मध्ये पाहिलं आणि जेव्हा तिने सिली बुटक्याला शाही मुकुटासोबत पाहिलं, तेव्हा तिचे डोळे चमकले. शाही मुकुट, हा बुटका तिथे काय करतोय? सिली बुटक्याने हळूच शाही मुकुट घेतला आणि स्वतः घातला आणि अचानक तो अदृश्य झाला. पण त्याला स्वतःला ही गोष्ट कळली नाही. मग अदृश्य शक्ती कुठे आहे? काहीच नाही बदललं. जे झालं ते पाहून हेलाला इतकं आश्चर्य वाटलं की तिने स्वतःशीच बोलायला सुरुवात केली. पण
मला माहित आहे की केवळ राजकुमारींनाच या शक्तीचा फायदा होतो, पण मला दिसतंय की बुटके पण अदृश्य होण्याचा उपयोग करू शकता. थोड्या वेळाने सिली बुटक्याने विचार केला की मुकुट बेकार आहे आणि तो काढायचा प्रयत्न केला, पण शाही मुकुट बुटक्याच्या डोक्यावरच अडकून बसला. अरे हा निघतच नाहीये. आता मी काय करू? जेव्हा तिला जाणीव झाली की सिली बुटका अदृश्य होता, तेव्हा हेलाच्या मनात एक विचार आला. जर स्नो व्हाईटच्या तुलनेत एखाद्याचं मन चांगलं बनवणं आणि तिचं सौंदर्य नष्ट करणं शक्य नाही, तर मी स्वतःच बुटक्याचं रूप घेईन. मग मुकुट घेईन आणि अदृश्य होईन. तुम्ही माझ्या राणी बुटकं बनणार खरंच? पुन्हा कमालीचा वार हो ना डंक. सिली बुटका शाही मुकुट काढण्यासाठी इतर बुटक्यांची मदत मागायला गेला. ए ए माझ्या डोक्यावर हा मुकुट अडकलाय. मला मदत करा. शाय लेझी इस ए अरे ते मला पाहू शकत नाहीये. याचा अर्थ हा मुकुट कामाचा आहे. आता मी काय करणार? मी नेहमीसाठी अदृश्य राहणार का? मला सिली बुटका कुठे दिसत नाहीये. तो कुठे गेला? तो आता इथेच होता माझ्या राजकुमारी. मित्रांनो, तो उडणारा कप फक्त मलाच दिसतोय की तुम्हाला सर्वांना पण दिसतोय? अरे कोणीतरी माझी टोपी काढली. अरे कोणीतरी माझीही टोपी काढली. सिली बुटका आपल्या मित्रांना हे दाखवायचा प्रयत्न करत होता की तो महालात त्यांच्या सोबतच आहे. पण बुटके आणि राजकुमारी यामुळे जास्तच घाबरले, कारण त्यांना काहीच कळत नव्हतं. सगळं जरा विचित्रच घडते माझ्या बुटक्यांनो. आपल्याला सिली बुटक्याला शोधायला हवं. नक्कीच त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडलंय. बुटके आणि स्नो व्हाईट महालातून बाहेर पडले. सिली बुटकाही त्यांच्या मागे मागे पळू लागला. थांबा, नका जाऊ, मी इथे आहे. राजकुमारी आणि बाकीचे बुटके महालाच्या बागेत गेले आणि सिलीला शोधू लागले. सिली सिली नक्कीच महालात नाहीये राजकुमारी. मी सगळीकडे पाहिलं. साहजिकच सिली बुटका सुद्धा त्यांच्या मागे मागे चालत होता आणि तो महालाच्या बागेत पोहोचला. त्याच वेळी शाय बुटक्याने एक सफरचंदाने भरलेली टोपली आपल्या जवळ तरंगत येताना पाहिली. अरे तिकडे बघा, एक उडत असलेली सफरचंदाची टोपली. अरे मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. आता मला खरंच भीती वाटते. मला कळत नाहीये इकडे काय होतंय. पण जर इथे आजूबाजूला वाईट शक्ती असेल तर आपल्याला यावर उपाय करावा लागेल. सिली बुटका, ज्याने स्नो व्हाईट आणि बुटक्यांना एवढं घाबरलेलं पाहिलं होतं, त्याच्या मनात तेव्हा एक विचार आला. त्याने जमिनीवरून एक काठी उचलली. एक काठी आता आपल्यावर हल्ला करणार आहे. पळा 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 इथून. आणि त्याने जमिनीवर लिहून सांगायला सुरुवात केली की त्याच्यासोबत काय घडलं होतं. थांबा बुटक्यांनो, जाऊ नका. ही काठी आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करते. जमिनीवर चित्र काढून सिली बुटक्याने समजावलं की मुकुट त्याच्या डोक्यावर अडकला आहे आणि तो काढू शकत नाही. खरं तर बुटके जमिनीवर काढलेल्या रेषा पाहून बुचकळ्यात पडले. पण स्नो व्हाईटला समजलं की काय घडलं होतं. हा तर सिली बुटका आहे. शाही मुकुट सिलीच्या डोक्यावर अडकलाय म्हणून तो अदृश्य आहे. तू जिथे आहेस तेथून हलू नकोस सिली. मला ठाऊक आहे तू आम्हाला ऐकू शकतोस. 1 2 3. सिली बुटक्याची शेवटी आपल्या मित्रांमुळे मुकुटापासून सुटका झाली
आणि तो पुन्हा दिसू लागला. आहाहा, वा, मी आधीपासूनच तुमच्या सोबत होतो, पण तुम्ही मला अजिबात पाहू शकत नव्हता. कदाचित यासाठी कारण तू अदृश्य होतास. तसंही ती अदृश्य शक्ती फक्त राजकुमारी स्नो व्हाईट साठी नव्हती का? स्नो व्हाईटला हे समजलं की सिली बुटक्यामुळे बुटके आणि राजकुमारी दोघेही अदृश्य शक्तीचा उपयोग करू शकतात. पण तिला हे ठाऊक नव्हतं की हेलाला याबाबत त्यांच्याही आधीपासून ठाऊक होतं. जर मी एक चांगलं मन बनवू शकत नाही तर मी स्वतः बुटकी बनेन आणि मुकुट घेईन. कुणीही मला अडवू शकत नाही डंक. खरं तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या या पृथ्वीवर अज्ञानात आहेत. वाईट मनाची माणसं जे काही शिकतात त्याचा उपयोग वाईट कामांसाठी करतात. पण स्नो व्हाईट सारखी चांगल्या मनाची माणसं नेहमी प्रत्येक शिकलेल्या गोष्टीचा उपयोग चांगल्यासाठीच करतात, कारण कोणतीही माहिती तेव्हाच उपयोगी ठरते